ओला दुष्काळ जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा। ओला दुष्काळ जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा। ओला दुष्काळ जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा। हिमायतनगर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदन। सरसकट कर्जमाफी व हेक्टरी 50,000 मदतीची मागणी। हिमायतनगर तालुक्यातील जुलै 2025 पासून सतत सुरू असलेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। पूरस्थितीत अनेक शेतजमिनी पाण्याखाली जाऊन हजारो हेक्टर शेती पिके वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून सरसकट कर्जमाफी तसेच हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी केली आहे। शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याने बियाण्यांचा खर्चही यातून भागत नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। याशिवाय पैनगंगा नदी व नाल्यालगतच्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करून तातडीने आर्थिक मदत वाटप करावे, विमा कंपनीकडून त्वरित पीक विमा मिळवून द्यावा, रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची फी पूर्णपणे माफ करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्ताजी भरणे, पालकमंत्री अतुलजी सावे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत। मी श्री दत्त रामराव पवार, तालुका हिमायतनगर येथील एक शेतकरी आहे आणि माझी महाराष्ट्र सरकारला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे, कृषी मंत्री भरणे साहेबांना विनंती आहे की तुम्ही जे 8,500 रुपये जे शेतकऱ्यांना दिलेत हेक्टरी आणि ते 3 हेक्टरची मर्यादा होती ते 2 हेक्टर पर्यंत आणली, हे तुम्ही जे केलात हे शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे आणि आमची मागणी आहे की तुम्ही सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। मी शेतकरी म्हणून एक सांगतो, हे तहसील कार्यालय आहे इथे समोर, सरकारने जर हे पाऊल नाही उचललं तर आमरण उपोषणासाठी बसेल आणि सरकारने जर आज जे शेतकरी संकटात असताना तुम्हाला शेतकऱ्यांना मत भरभरून दिलीत, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही सत्तेत आलात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलात, हे योग्य नाही आहे। तुम्ही एकीकडे छत्रपतींच्या महापुरुषांचे नाव घ्यायचे आणि या महापुरुषांच्या राष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं, हे योग्य नाहीये। शेतीची अशी परिस्थिती आहे की कोणाच्या शेतात पीक सुद्धा उपलब्ध नाहीये। नदी किनारी जे लोक आहेत त्यांचे पूर्ण शेत गेले, नाल्या किनारी शेत गेलेले आहेत आणि या आजपर्यंत कुठलेही कर्मचारी त्या शेतावर जाऊन पंचनामा सुद्धा केलेला नाही आणि सरसकट मागणी केल्याच्या नंतरही 8,500 रुपये तुम्ही देता आणि अजून गेल्या वर्षीचाच पीक विमा राहिला, अजून पीक विम्याची कुठलीही तरतूद नाही, त्याच्यात जाचक अटी टाकल्यात। कापणी पश्चात तुम्ही पीक विम्याची आट टाकली, ही आट सुद्धा शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसलेली आहे आणि ती रद्द करावी आणि शेतकऱ्याचा 7/12 हा कोरा करावा।